माधुरी, अ माधुरी, बाबू बंटी, माधुरी कुठे आहे मग? माधुरी भूर गेली. अरे आई कुठे तुझी आई? हा माधुरी म्हणतो तुई काय हो शांताबाई, थोय नाव घेते त्याच्या मायचं आहे. तू माधुरी म्हणतो, थोय माधुरीच म्हणते. आई भूर गेली, भूर आई भूर. कोणा भूर गेली रे तुझी आई? हा घरातच तर होती. कोणा भूर चालली गेली ते आता? आवाज दे तिले. बंटी बंटी चल आपण खेळू बाहेर. आपण खेळू आपण दीदी. चल भूर बाहेर जाऊ. काकू न्यू काय मी बंटीला बाहेर अंगणात खेळासाठी. हो नी पण तिकडे रस्त्यावर नको नेचो बाई. तिकून गाड्या घोड्या येते. तू नको जाऊ तिकडे रस्त्यावर. इथं खेळ आपल्या अंगणात. आपल्या अंगणात असतं सारी जागा आहे. इथंच खेळ, तिकडे जाऊ नको जास्त दूर. नाही काकू इथंच खेळतो. चल बंटी. चल बंटी. माधुरी, अ माधुरी, ओके काय हो? काय कोण राहिली घरात? आवाजही नाही देऊन राहिली. काय म्हणता आई? अव किती टाइमची आवाज देऊन राहिली मी तुले. माधुरी माधुरी काय म्हणत बाबा, आवाज येते का नाही तुमच्या कानात? आई मी तिकडे होती मांग. समजली मी. कुठे आहे गोपाल? कुठे गोपाल आहे का? पण घरी का गेला दुकानात? नाही आहे ना, घरीच आहे ना. दुकानात काय गेले ते आता? त्याला आवाज दे बरं जरासा. ह्या पिंकीच्या आईले काम आहे म्हणा तुमच्यासोबत. बरं आई ठीक आहे, देतो आवाज. बस नवशीला तू कोण उभीच राहिली? बस. काय शांताबाई आता बसायला लावतो जराशासाठी आणि तेवढं बोलतो. तू मला देता काय 500 रुपये? मग देत असेल तर पाय बा. आणि मग जातो घराकडे. हो ना, हो देतो ना. 500च पाहिजे ना का जास्त पाहिजे? घेऊन जाय आता लागत असन तर. हा कारण आता काच काम आहे माझ्या घरी. मग पैसे वक्तावर सापडते नाही सापडत. आता कसं आहे माणूस मग जराशी जास्त जुस्त काढून आणते नाही काय. म्हणून म्हणतो तुला पाहिजे असेल तर घेऊन जाय. नाही तेवढेच दे शांताबाई, जास्त नको देऊ. पैसे आहे माझ्याजवळ, आता काढायला हे होते ना म्हणून. आणि मी काय म्हणतो मग काढले का आणूनच देतो मी तुले. मग पिंकीच्या बाबाला काही सांगतो नको. घे बाई. आता मी काय तुझ्या घरी सांगायला येईन तिथं का हिनं शिलानं माझ्या घरून पैसे नेले म्हणून? काही बी मी काय म्हणतो हो कोणाले? मी नाही म्हणत असतो. आता भले बाई त्या रंजूला माहीत झालं तर तिचं सांगता नाही येत. रंजूचं काही खरं नाही हो बाई. मला त्या रंजूच्या याच्यापासून भरोसाच नाही आहे काही. जाऊ दे, काय जाते माझ्या नवऱ्यापर्यंत गोष्ट सांगायला. आई काय म्हणतो? ह्या पिंकीच्या मायले काम होतं रे त्यासोबत. बोला ना काकू, काय काम होतं? अरे गोपाल, मी काय म्हणत होती, मला कोणी सिलेंडर घ्यायचा होता रे. गॅस घ्यायचा होता माझ्या घरच्यासाठी. तर किती रुपयात होईल म्हटलं घेणं. अन तू घेऊन देशील काय म्हटलं मला, असं विचारायला आलती बा मी. असं गॅस घ्यायचा आहे का तुम्हाला? बरं घेऊन देतो ना. 4,000-4,500 5,000 पर्यंत होते बा. हो कसा पाहिजे काय पाहिजे तुम्हाला ते शेगडीवर अवलंबून राहत असते. 2,500 का काही हजाराचं सिलेंडर येते वाटते त्याचं. आणि शेगडी असते का नाही तर थोडीशी भारी हलकीतून शेगडीवर राहते. मग कशी आपल्याला 1,500ची भेटते, 2,000ची भेटते, 2,500ची भेटते, असं राहते ती. पण मी चांगल्यात चांगली कमी भावात पाहतो तुमच्यासाठी. काय बा माझ्या 5,000 पर्यंतचं बजेट आहे. हा असं काही नाही काही एकदम मी काय 2-3 हजाराचं म्हणून राहिली. 5,000चं आहेच माझं बजेट. पण त्याच्यापेक्षा जर काही वाचत असेल त्याच्यातून तर चांगलीच गोष्ट आहे. ठीक आहे ना, त्याच्यातून वाचूनच आणन मी. वाचवायचा प्रयत्नच करतो. कारण का आता आपण लोक पाहून बरोबर हे करूनच आणतो ना, परिस्थिती पाहून. हो रे, आपलेच कसे 500 रुपये 1,000 रुपये वाचले तर आपल्या कामात येते ना. कधी पाहिजे तुम्हाला? तुया फुरसत न पाय आता तुला कधी फुरसत आहे तर. आज उद्या परवा जेव्हा असन तेव्हा. पण आता तुमच्या घरी साक्षगंधही आहे. तुमच्या इथं मागं धावपळच आहे आता नाही. नाही हो शांताबाई, मग असं कर, साक्षगंध होऊ दे. मग त्याच्या बाद आणजो. हो 15 आहे ना माझ्या घरचं साक्षगंध. अमाय कशी हो शांताबाई तू? महाशिवरात्री एकादशी येते त्या दिवशी करशील काय साक्षगंध? असं एकादशी आहे का त्या दिवसची? मग कसं गड्या? मग पाहा लागेल. मग एक दिवस इकडे तिकडे घ्या लागेल नाही. मग काय हो मॅम, 10 तारखेची 15 तारीख झाली. आता 15ची काय 16 होते काय? हो तर आहे 16-17 घेऊ काय? मग काय म्हणून बाई ते येणे वय तारीख लांबूनच राहिली म्हणून. काय करावं म्हणा आता, दिवस तशी येऊन राहिले तर कोणत्याही दिवशी कसं काही घेऊन घ्यावं म्हणा. मग आमच्याच भरोशावर आहे का म्हणा सगळं? तुम्ही काही सांगाल का नाही सांगाल म्हणा, बोलान का नाही बोलान म्हणा. आम्ही म्हटलं त्या दिवशी ओले हो लावता नाही लावता. बरं काकू उद्या आणून देतो मी. काय उद्या आणून देतो मी. कितीच होते काय होते तो पाहतो. माझ्याजवळच्या पैशाने घेऊन येतो. मग तुम्ही मला आणून द्या, मग घेऊन द्यायचा पैसे आणला म्हणजे. नाही रे कायले, मी उद्या काढून आणतो ना. ग्राहक केंद्रात जातो, पैसे काढून आणतो. आणि मग काय म्हणते तू चालला जा जो आणण्यासाठी. आणजा दिवसभरात काढून. काही कुठं चालले नाही पैसे. मी घेऊन येतो पहिले. पाहून घे जा कसं आहे काय आहे, तुम्हाला आवडतं नाही आवडत, कितीच होते काय होते, मग काढून घेऊन येजा पैसे. बरं ठीक आहे, मग घेऊन ये जाऊ द्या. झालं निपटलं मग आता ते? हो शांताबाई निपटलं ना. चाल मग आता. चालतं का थांबतो? नाही हो शांताबाई, थांबून काय करता, चाल ना. चाल बाहेर तिकडे. येतो रे मी. इथे जरा रस्त्यावर सोडून देतो शिलानी. बरं आहे ठीक आहे. बंटी कुठे गेला? बंटी हाय तो पिंकी सोबत खेळून राहिला बाहेर. त्याला घेऊन येतो आणि हे घरी जाईन त्याला घरात घेऊन येतो.
नाही तर अजून रस्त्यानं काय म्हणते तर त्याला काय आहे, रस्ता दिसला मग काटतं कुकडे फिरायला निघते तो. बरं आई ठीक आहे. इकडे फिरून राहिले हो दोघी माहिले की इकडे. आजी तुमच्या दुकानात आलो. तुमच्या दुकानातून मला खायचं पाहिजे. घे ना तर बापा, काय पाहिजे तुला तर माझ्या दुकानातलं? काय काय पाहिजे? आजी मला चिप्स पाहिजे, चिप्स. बरं बरं घे काय काय पाहिजे तर. कुकडे गेलती वशिला? हो काकू, शांताबाईच्या घराकडे गेली होती. गॅस घ्यायचा आहे म्हटलं. तिचं पोरगं नाही का गोपाल, तर त्याला विचारपूस करायला गेली होती. तो करून देते ना काम. तर त्याला म्हटलं देतो काय म्हटलं बा करून. तर हो म्हणे देतो म्हणे करून. करून देते बिचारा काही असं. पण शांताबाईचं पोरगं, एक शांताबाई आणि शांताबाईचं पोरगं. शांताबाईच्या घरचे सगळेच पण काकू कोणतंही काम असलं अडल्या नडल्याला तर करतेच मात्र. बापा तुझ्या घरी अजूनही गॅस नाही का व? हा सारं जग बदललं ना, तुझ्या घर बदलायचं आहे का अजून? मग नाही तर काय काकू, माझ्या घरी तर काहीच नाहीये बापा. गॅस तर सोडा काहीच नाहीये माझ्या घरी. मग माझ्या माणसाला म्हणून राहिली किती दिवसाची द्या एखादा गॅस घेऊन. हा सारे दुपटानं काकू डोळे खराब होऊन गेले बाय. मग तुम्ही सांगा आता किती दिवस मी त्याच्यावर करू. मग म्हटलं चल आता माझ्याच पैशाने घेऊन घेतो. नाही देत तर नाही देत माणूस घेऊन. काय करता आता, जिंदगीलेच लागली आहे गरीबी आपल्या. आता गॅस तर माझ्या सगळ्याच्या घरात आहे व. कुडा काठीत सगळ्या झुडपा झाडपात काय म्हणते तर झोपड्या झापडीत गॅस येऊन गेले आता. मी तर विचारच करून राहिली, नवलच करून राहिली का तुझ्या घरी अजून गॅस नाही म्हणून. जाऊ दे घेऊन घे जा आता. तुला येत असं ना लाडक्या बहिणीचा महिना येत असं ना. येते ना काकू, येते मला महिना घे ना. मग तेच तर जमा केले आता, त्याच पैशात घेऊन राहिली. नाही हे कामाला जातो आपण, त्या पैशात काय होते हो काकू. दडाचं घर झालत नाही. पण कसंही आपलं चटणी मिठाला आधार होते म्हणून करा लागते. जा लागते जरासं माणसाला आधार होते म्हणून. हो बाई आता जात लागते माय. आता आमचं तसंच आता जीव थकला नाही होत आता जंगलातलं काम. तर मग बसल्या बसल्या आपण हेच करावं आता. म्हणून आपलं 5-50 रुपये आपल्याला कधी रोज पडला तर चालते आपलं कसंही घरदार. मग नाही तर काय हो काकू. काकाजी कुठे गेले? काकाजी कुठं जाईन व. काकाजी गेले पोरीच्या घरी. येतो म्हणे जरासा जाऊन म्हणे. म्हटलं बरं या म्हटलं. आता लेकरीची आठवण येते बिचारे. लोकांची लेकरं पाहतो आपण. आपल्या लेकरीची लहानपणचं तर काही आठवण येऊन जाते. मग म्हटलं चल. मला म्हणे तूही चाल म्हणे. मी म्हटलं नाही मी काही येत नाही म्हटलं. काय होई 2-2 माणसाले जाणं, त्याच्यात खर्चही होते. आणि सोपं आहे काय बाई जाणं. बैल सोपं आहे काय. माणूस तरी चालला जाते. पण बाईच्या जीवाला तर घोरच आहे सगळा. काही ना काही नेल्याशिवाय खाली हात जाताही येत नाही. ती कोणी पोरीचे सासू सासरे म्हणून पाय ना म्हणून चालली म्हणून हात हलवत म्हणून इथे येईन म्हणून. हो तेही बरोबर आहे हो काकू तुमचं. बरं द्या बरं इले पोट्टीले काय काय पाहिजे तर देऊन द्या. 10-20 रुपयाचं लय नका देऊ. एखादा कोणी मिठाचा पुडा आणि एखादा तेलाचं पाकिट देऊन द्या. आणि साखर देऊन द्या एखादा किलो. हो देतो बापा. उठू दे मला, उठाले जरासा उशीरच लागते व. आता कायचा विचार करत बसली अजून? हा आता कायचा विचार करावा लागते. झालं गेलं पार पडलं ना आता. आता त्याच विचारात राहायची का जिंदगीभर? नाही व, विचार म्हणजे ह्याच आपल्या जीवाचा. हा काय म्हणून लोक काय केलं म्हणून गंगाच्या पोरीनं. तुलेच म्हणा माई पोरगी थोडी होय. तू एकटीचीच होय. नाही तुलेच म्हणून लोक गंगाच्या पोरीनं असं केलं नाही. अहो जास्त स्वाभिमान ठेवून काही कामाची गोष्ट नाही आहे. साऱ्या जगात चालूच आहे. तुलेच तुझ्या एकटीच्याच पोरीनं काही जगात काही उजेड नाही होऊन राहिला. अंधार आहे बा तर उजेड पडून राहिला म्हणून. बस कर आता. जास्त नको दुःख वाढवू फालतू. दुःखाची गोष्ट नाही सुखाचीच गोष्ट आहे. लग्न नाही करून राहिली पोराचं तर पोरीचं तर. जसं पोराचं केलं तसं पोरीचं करतो. काय एवढं दुखी व्हायला लागते. आणि पोरगा कोणता वाईट आहे, चांगला आहे पोरगा. आता येतेच अजून आज पाहिले. आता काय बोलचाल करायचं तुला तर बोलून घेजो. आई बाबा बोल, अजून कोणता झटका द्यायचा आहे का आम्हाला तुले? तो देऊन द्या राहिला असं तर. आई मी काय कोणता झटका नाही द्यायला आली तुले. मी सांगायला आली का आज पाहुणे येते आपल्या घरी. काय तर इथं बसवशील का त्या तिकडल्या जुन्या घरात बसवशील ते विचारायला आली. बसून आमच्या डोक्यावर आणून पाहुणे. आता काही जागाच नाही बसायला केले. कोण कोण येऊन राहील बाई? बाबा आई बाबा येऊन राहिले पोराचे. आणि पोर सागर येऊन राहिला. 3 जण येऊन राहिले. आले तर त्याचे एखादे काका गिका येऊ शकते. बाकी तर कोणी नाही येत म्हणे. 3-4 जण येईन म्हणे असं त्यानं म्हटलं. बरं येऊ दे ना. किती वाजेपर्यंत येतो म्हणे मग ते? तेवढं सांगितलं नाही बाबा. आज येतो म्हणे दुपारी 2 वाजताच्या नंतर येतो म्हणे ते. असं हेसन काही तर तुम्ही वावरा गिवरात काही जाऊ नका. अन्न जमलं म्हणे तर त्याच्यातच म्हणे आम्ही म्हणे साक्षगंध निपटून टाकू म्हणे. टिक्का लावण्याचा कार्यक्रम जास्त काही लांबू नये म्हणे असे म्हणे बाबा. म्हणजे पहा बरोबर माय बापाची तर गरजच नाही ठेवली काही. पोरीने इकडून निपटून घेतला तिकडून पोराने निपटून घेतला. गंगा शांत बस ना. ते तोंड काय जरासं शांत उगम उगं राहत नाही काय? हो उगम राहायला लावणं मला. उगम बसू बसूच तर उगी होऊन गेली मी आता. हा काही बोलावं वाटत नाही. घराच्या बाहेर निघावं नाही वाटत. या पोट्टीच्या पायी मला तोंड दाखवायला जागा नाही राहिली साऱ्या गावात. आई काही नाही केलं म्या. काय केलं असं? गुन्हा केला का? लय मोठा मर्डर केला का कोणाचा? हा का चोरी केली कुठं? तू तर अशी बोलून राहिली का बस फक्त लग्नच करून राहिली ना. फक्त माझ्या आवडत्या पोरासोबत लग्न करून राहिली तर त्याचा तुला एवढा कोण राग येऊन राहिला आई? सगळ्या जगातले लोक करून राहिले तर त्याचे मायबाप असेच करून राहिले काय?
झडून पडली पाहिजे अशी खाली, गळून गेली पाहिजे. हा, बोलायला तसं तोंड फुटलं तिले. ठीक आहे ना बाई, माहित पडते ना, देतो ना तुला लग्न करून. आता लग्न करायला नाचूनच राहिली ना तू. ठीक आहे करून देतो तुला लग्न. मी गंगा आहे म्हटलं. फक्त तू लग्न झाल्यावर सांगायला यायचं मला काही, मग सांगतो तुला मी. आई पैसे नाही सांगणार आहे मी तुले. तू एवढं टेन्शन नको घेऊ. आणि मला काही दुःख नाही आहे तिथं. मस्त घर आहे म्हटलं ते. सुखी लोक आहे चांगले, आपल्यापेक्षा सुखी आहे म्हटलं. आपल्या घरी काय भेटून राहिलं नाही तर एकच एक कपडा आणि एकच एक सगळं. आणि सांगून राहिली मोठी आपल्या घरचं वैभव दाखवतो लोक इले. काय कामाचं आपल्या घरचं वैभव. आता दाखवून मी तुला माझ्या घरी लग्न झालं म्हणजे. पाय कशी रोजची रोज मग नवीन नवीन साड्या आणि गाडीत फिरतो. मग पाहिजे तू फक्त आता. हो, लय घमंड आहे ना तुले. ते घमंडच उतरलं पाहिजे एखाद्या दिवशी. बाई जा ना आता, तुझं झालं असं तर. बाबा आईला सांगून द्या, आता जास्त दिवस काही मी आई नाही म्हटलं, थोड्या दिवसाची सोबती नाही तर अशी नको बोलत जाऊ म्हणा, चांगली बोलत जा ना म्हणा. काय ठेवलं काही चांगलं बोललं फक्त. आई काय वाईट केलं मी आपण, तू सांग बरं मला. असं कोणतं वाईट काम केलं हा का तू मला अशी करून राहिली. तिकडे पाहि ना ते शांता काकू जाऊन, त्याच्या पोरीला अशीच करून राहिली काय. ते ना मस्त आता खरेदी करून आल्या त्या दोघी जणी, नंदा भावजया. तर गोपाल दादा एवढा गरम असून थोडी म्हटलं मानून गेला. आणि तू मानून नाही राहिली. घरातले सगळे मानले आई, पण तू नाही मानून राहिली एकटी. असं काऊन पण आई, असं काय झालं पण. काय म्हणजे मी काय केलं असं. म्हणजे फक्त नोकरीवाला नवरानी पाहिला म्हणून आहे ना. नोकरीवाला जर पाहिला असता कोणी तर मग तुला खूप आनंदी झाली असती. तू तुझ्या मनानं झालं ना, तू आता खुश आहे तू. बस तू सुखी राह म्हणजे झालं. बाकी पाहू आम्ही आमचं. बाई काही आणायला लागते काय सामान सुमान, पाहुणे येऊन राहिले तर. बाबा फ्रूट गेट आणायला लागते थोडेसे. कारण आता ते लोक आपल्यासारखे थोडी आहे की फक्त कांदा पोहे दिले ना झालं. असं नाही आहे ना, फ्रूटही आणायला लागते ना थोडेसे. फ्रूट गेट द्यायला लागते ना त्याला. बरं घेऊन येतो मी, घेऊन येतो. चौक येते नाही. हो बाबा. बरं ठीक आहे गंगा, चाल मग मी जातो जरासं बाजारात जाऊन पाहतो. फ्रूट गेट घेऊन येतो तिकडून जरासं जाऊन. हो जा. मायबीने पोरीच्या आणि बायकोच्या टेन्शन पाहिजे. काय मी माणसाचा जीव जाग्यावर राहते का नाही राहत. काय घेऊ गड्या भाजीचं, मला तर विचारच पडते. घेऊन घेऊ काय, वाटाण्याच्या शेंगा तर दिसून राहिले हिरव्या हिरव्या. घेऊन घेतो जराशा. आणि पोट्टासाठी काही फ्रूट मूट घेऊन घेतो, अंगूर मंगूर भेटले तर. कुठं गेला का हो भाऊ. काय म्हणता बाई, काय पाहिजे होतं. वाटाण्याच्या शेंगा घ्या ना घ्या. सस्ता भाव आहे एकदम. सस्ता, बिलकुल सस्ता माल. हो तर सस्ता म्हणजे काय रुपये किलो आहे हे तर सांगा बा. 40 रुपये किलो तर आहे बाई. 40 रुपये किलो आहे फक्त. अख्ख्या मार्केटला पाहा ना तर 45 ना 50 रुपये किलो विकून राहिले. फक्त माझ्याजवळ पेन्सिल वाटाणा हिरवा मस्त, फक्त 40 रुपये किलो. असं ठीक आहे, द्या मग 2 किलो देऊन द्या. बरं घ्या ना, 2 किलो घ्या, 4 किलो घ्या. थैली आणली आहे काय. थैलीच तर नाही आणली पापा. घ्या आता, काय चट टाकू बापा आता शेंगा. तुमच्याजवळ नाही काही एखादी थैली मैली असेल तर पन्नी मन्नी पाहिजे. बाई आता एवढ्या मोठ्या थैल्या राहते काय बाई आपल्याजवळ. पन्ने आहे बाई 1-1 किलोच्या. लागन तर 2 पन्ने देतो मी करून. बरं बा, आता तसं करा मग. द्या 2 पन्ने करून. काय करता आता पन्नेशिवाय तर मला पैसे आहे नाही. अजून मला इथून ह्या गाडीवर फ्रूट घ्यायचे होते. घ्या ना आपलीच गाडीवर ये, घ्या फ्रूट घ्या. अरे गंगाराम भाऊ, तुम्ही कसे काय बा इकडे आज. अरे बा शांताबाईनी हे फ्रूट घ्यायला आलो. म्हटलं चला घेऊन या म्हटलं. सांगितलं रश्मीनं, बाबा म्हणे फ्रूट घेऊन या म्हणे. तर आणायला आलो बा इकडे. काय आहे का फ्रूट, काय आहे आपल्याजवळ. टरबूज गिरबूज नाही काय. टरबूज पपई गिपई नाही काय. टरबूज कुठं येते भाऊ आताच. टरबूज आले तर टाईम आहे अजून. केळं आहे बा, केळं आहे, अंगूर आहे, मोसंबी आहे, सेफ आहे, अनार आहे. अजून काय पाहिजे बा तुम्हाला. तेवढं आहे आपल्याजवळ. चिकू आहे अजून. असं काय, मोसंबी सोडून मग बाकीचे देऊन द्या. केळं देऊन द्या 2 डझन. 1 किलो अंगूर देऊन द्या. 1 किलो शेप देऊन द्या. 1 किलो चिक्कू द्या. 1 किलो अनार देऊन द्या. देऊन टाका मग आता सगळं 1-1 किलो. केळं फक्त 2 डझन दे जा. बापा एवढे मोठे फ्रूट कायसाठी पाहिजे बाबा गंगाराम भाऊ. एवढे मोठे कोण खाते एक काय नाही एवढं. शांताबाईनी पाहुणे येऊन राहिले ना, रश्मीला पाहिले. तेच पाहुणे रश्मीला सांगितले होते तेव्हा आज येऊन राहिले ना. असं बोलावले काय मग ते पाहुणे. चांगलं झालं करून टाका गंगाराम भाऊ. काय करता आता, आपल्या लेकराच्या वर तर खुशी आहे काय मग सांगा बरं. कायची करून टाका, जाऊ दे. जे होते ते चांगल्यासाठीच होत असते म्हणते. मग नाही तर काय, तर आता गंगा आहे जराशी नाराज. पण आता होऊन जाईन आज नाही उद्या. निघूनच तिची नाराजी. सध्या आता चालूच राहते, कोणाची नाराजी कोणाची खुशी. हो ते तर चालूच राहते. काय घर होईते, कोणाला कमी कोणाला जास्त असतेच नाही. हो द्या मग भाऊ, सगळे फ्रूट द्या मला. शांता वहिनीला देऊन द्या पहिले. काय पाहिजे तर शेंगा पाहिजे म्हणते त्याला देऊन द्या त्याला पहिले. काय घ्या ना तुम्ही घ्या. मला काय घरीच जायला लागते, तुमच्या घरी पाहुणे येते म्हणता ना. तुम्ही घेऊन घ्या पहिले. मला शेंगाच घ्या लागते. थैलीने आणली त्याच्यात. काय तर कातच आहे सारा. आहे ना शांता वहिनी, 2 थैल्या आहे माझ्याजवळ. मी म्हटलं तिकडे बाजारात जाईन कोणी तर तिकडून अजून भाजीपाला आणून म्हटलं. आता काही समोर सरकत नाही तर 1 थैली घेऊन घ्या ना तुम्ही माझ्याजवळची. मग देऊन दे जा आणून. अरे वा, चांगली गोष्ट आहे. भेटून गेली मग मला थैली. नाही असं असते, भेटायची वस्तू ना बरोबर भेटते कोणा ना कोण्या मार्गानं. पहा बरं, एका ठिकाणी भेटलो ना तर थैली भेटल्या नाही. हो भेटते त्या बरोबर. बरं चला मग द्या बरं भाऊ मला पटपट, जाऊ द्या बा घरी. चला मग भेटू आपण आता उद्याच्या भागात. नाही आता एकादशी आली म्हणते बा 15 तारखेची. काय तर एक दिवस लांबून राहिला माझ्या पोरीच्या साक्षगंधाचा. तरी मी म्हटलं होतं घरातल्या घरात करून घेऊ, तर ऐकायला खाली नाही ना कोणी. नाही हॉलच घेऊन, नाही असंच करून तसंच करू. आता
आता पाय तू बापा सोडाले होते का 17 होते तर ते पाहुणे काय म्हणते ना काय नाही. तोपर्यंत आपले व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत जा आपले. भेटू मग आपण आता उद्या.